नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आज तुमच्यासाठी टॉपिक घेऊन आली आहे स्टोरीचं ट्रान्सलेशन कसं करायचं, कशा पद्धतीने आपण करू शकतो। तर आज एक स्टोरी घेऊन आली आहे मी। आज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्टोरी जर असली ना, तिचं जर ट्रान्सलेशन करायचं काम पडलं तर तुम्हाला इझिली करता येईल। बघा, स्टोरी ट्रान्सलेट करत असताना आपल्याला बाकी गोष्टी ज्या असतात, जसं स्टोरी म्हटलं की त्यामध्ये वेगवेगळ्या कॅटेगरीचे सेंटेन्सेस आलेले असतात। जसं टेन्स कॅटेगरी असेल, काही मॉडेल्स सुद्धा येईल, किंवा आपण याच्या अगोदर पाहिलं होतं वॉन्टच्या रचना असतील, हॅवच्या रचना असतील, म्हणजे भरपूर गोष्टी स्टोरीमध्ये आलेल्या असतात। कारण एका कॅटेगरीने तर स्टोरी बनणार नाही, वेगवेगळ्या कॅटेगरीचे सेंटेन्सेस आपण यामध्ये पाहणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, स्टोरी ट्रान्सलेट आपण करणार आहे। स्क्रीनवरती तुम्हाला स्टोरी सुद्धा दिसत आहे। तर ही स्टोरी आहे 2 बेडकांची। तर या स्टोरीचं बघा, या ठिकाणी मी स्टोरी वाचून दाखवते आणि आपण जाऊया नंतर ट्रान्सलेशनकडे। जसं कडक उन्हाळ्याचे दिवस होते, सर्व नद्या आणि तलाव कोरडे झाले होते। तिकडे 2 बेडूक राहण्यासाठी जागा शोधत होते। त्यांना एक खोल विहीर सापडली किंवा त्यांनी शोधली। पहिला बेडूक म्हणाला, चल उडी मारू, विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे, आपण तिकडे खूप आनंदाने राहू शकतो। परंतु दुसरा बेडूक म्हणाला, नाही नाही, मी तिकडे येऊ शकत नाही, कारण तिकडे आता खूप पाणी आहे, परंतु ते कोरडे झाले तर आपण बाहेर येऊ शकणार नाही, त्यामुळे मी येणार नाही। तर पहिल्या बेडकाने पाण्यात उडी मारली आणि त्याने आनंदाने राहायला सुरुवात केली। अशा प्रकारची ही स्टोरी आहे। आणि याचं एक सेंटेन्स बघा, तर दुसरा बेडूक पाण्या वाचून मृत्यू पावला। ही स्टोरी आपण ट्रान्सलेट करणार आहे अगदी इझी वेनं। त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला स्टेप बाय स्टेप इन डिटेल शिकायचं असेल तर आपलं जे प्ले स्टोअरला ॲप आहे येवले अकॅडमी ॲप, त्यावरती जाऊन आपले 2 कोर्स लॉन्च झाले आहेत। स्पोकन इंग्लिश कोर्स, इंग्लिश ग्रामर कोर्स। तुम्ही घर बसल्या स्टेप बाय स्टेप इंग्लिश शिकायची तुमची इच्छा असेल आणि तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायचं असेल तर तुम्ही कोर्स घेऊन घर बसल्या शिकू शकता। किंवा तुम्हाला असं वाटत असेल की मला फ्रीमध्ये शिकायचं तर तुम्ही चॅनलला सुद्धा फॉलो करू शकता। तर या ठिकाणी बघा, पहिला सेंटेन्स आपल्या स्टोरीचा आहे, कडक उन्हाळ्याचे दिवस होते। आपण ट्रान्सलेशनकडे येऊया आता। तर पहिलं सेंटेन्स जे आहे या ठिकाणी बघा, कडक उन्हाळ्याचे दिवस होते। आता आपण थोडं हळूहळू जाऊ, ओके। आता होते म्हणजे हे सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे, कारण यामध्ये कुठलाही कर्ता तुम्हाला दिसत नाही आहे। कर्ता आहे का यामध्ये, तर नाही। कर्ता ज्यावेळेस लक्षात येत नाही त्यावेळेस इट घ्या किंवा मग देअर घ्या। आपण या ठिकाणी देअर घेऊ, ते तुम्ही ठरवायचं आहे सिच्युएशननुसार, ठीक आहे। इकडे आपण देअर घेतलं। होते म्हणजे काय असतं, वज किंवा वेअर। आता या ठिकाणी आपण घेणार वज। होतेसाठी आपण वज किंवा वेअरचा यूज करत असतो। देअर वज। आता हे पूर्ण आपण घेऊ, कडक उन्हाळ्याचे दिवस। हे झालं सपोज 2 नंबर। आपण देअर आपल्या मनाने घेतलं कारण आपल्याला सब्जेक्ट ओळखू आला नाही। अशा प्रकारचे जेव्हाही सेंटेन्स येतील तुम्हाला सब्जेक्ट ओळखू येणार नाही, त्यावेळी तुम्ही तिथे देअर किंवा इटचा यूज करू शकता, मात्र सिच्युएशननुसार, ठीक आहे। देअर वॉज, कडक उन्हाळ्याचे दिवस म्हणजे अ हॉट समर डेज, ओके। हे झालं आपलं फर्स्ट सेंटेन्स। नेक्स्ट सेंटेन्स आहे बघा, सर्व नद्या आणि तलाव कोरडे झाले होते। यामध्ये आता सगळ्यात पहिले आपण सब्जेक्ट काय आहे बघू। सब्जेक्ट हा कंप्लीट आहे म्हणून आपण हे फर्स्ट नंबरला घेणार। त्यानंतर डायरेक्ट आपण शेवटी जाऊ। झाले होते, झाले होते, ल होते म्हणजे काय, तर पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे हे। पास्ट परफेक्ट टेन्सच्या वाक्यामध्ये आपण काय घेत असतो, आय होप ज्यांनी अभ्यास केलाय चांगला, ज्यांना टेन्सेस चांगले येतात त्यांना पटकन लक्षात येतं, मात्र ज्यांना माहीत नाही त्यांनी टेन्सचे व्हिडिओ बघून सर्व डाऊट्स क्लिअर करा की सेन्स काय असतो, शेवटी काय आलेलं असतं आणि कसं ओळखायचं याला। जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्ही ट्रान्सलेट करू शकता। तर या ठिकाणी बघा, सर्व म्हणजे झालं ऑल, नद्या द रिव्हर्स, अनेक आहेत म्हणून आपण रिव्हर्स घेणार, आणि म्हणजे झालं अँड, तलावाला आपण लेक्स असं म्हणत असतो, अनेक आहे म्हणून लेक्स घेतला आपण, एक असतं तर आपण लेक म्हटलं असतं। आता यामध्ये आपण शेवटी गेलो, आपल्या लक्षात आलं पास्ट परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, आपल्याला हॅड घ्यावं लागेल, हेल्पिंग वर्ब आहे ना। कोरडे झाले, कोरडे म्हणजे काय, ड्राय, मात्र आपल्याला V3 घ्यावं लागत असतं पास्ट परफेक्ट टेन्समध्ये, म्हणून आपण काय घेणार, ड्राईड अप, ओके।
ड्राईड अप. ऑल द रिव्हर्स अँड लेक्स हॅड ड्राईड अप. या ठिकाणी ड्राईड पर्यंत घेतलं तरी सुद्धा तुम्हाला चालेल. तर चला नेक्स्ट सेंटेन्स आपण बघू. नेक्स्ट सेंटेन्स आहे तिकडे. तिकडे म्हणजे झालं आपलं देअर. देअर यामधील सब्जेक्ट कोण आहे? टू फ्रॉग्स. देअर टू फ्रॉग्स. आपण घेणार अनेक आहेत म्हणून फ्रॉग्स घेतला आपण. राहण्यासाठी जागा शोधत होते. त होते म्हणजे कशाचा सेन्स आहे? तर पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सेन्स आहे. हे आपल्या लक्षात आलं. पास्ट कंटिन्युअस टेन्सचा सेन्स असेल त्यामध्ये हेल्पिंग वर्ब वॉज किंवा वेअर आलेलं असतं. तर आपलं अनेक आहेत फ्रॉग्स म्हणून आपण इथे वेअर घेणार. शोधण्यासाठी, शोधणे म्हणजे काय? सर्च. मात्र आपण कंटिन्युअसचा सेंटेन्स आहे, आपण काय घेणार? सर्चिंग. सर्चिंग. जागा म्हणजे अ प्लेस. अ प्लेस. राहण्यासाठी, आता इथे साठी म्हणजे आपण घेऊ शकतो फॉर आणि राहणे म्हणजे लिव्हिंग. ठीक आहे. या ठिकाणी टू लिव्ह सुद्धा तुम्ही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम. आता आपण सेंटेन्स कसं केलं तुम्ही बघू शकता. आपण इथून फर्स्ट नंबर झाला आपला सब्जेक्ट घेतला की लगेच आपण शेवटी गेलो. होतो आपल्या लक्षात आलं की पास्ट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य आहे, त्या अकॉर्डिंग आपण घेतलं वेअर. कारण दोन सब्जेक्ट या ठिकाणी दोन कर्ते आहेत, त्यामुळे म्हणजे प्लुरल नाउन आहे. वेअर घेतलं. त्यानंतर आपण शोधण्यासाठी सर्चिंग घेतलं, कारण कंटिन्युअस आहे तर सर्चिंग झालं. जागा म्हणजे अ प्लेस. फॉर लिव्हिंग राहण्यासाठी किंवा टू लिव्ह सुद्धा तुम्ही घेऊ शकता. हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी क्लिअर केल्यात. त्यांनी एक खोल विहीर शोधली. त्यांनी म्हणजे दे. शोधली लचा सेन्स आहे म्हणजे एखादी गोष्ट झाली. कुठला टेन्स आहे तर सिंपल पास्ट टेन्स आहे. शोधणे म्हणजे काय होते? फाइंड. आणि शोधले म्हणजे फाउंड. फाउंड. काय शोधली त्यांनी? एक खोल विहीर. अ डीप वेल. अ डीप वेल. त्यांनी एक खोल विहीर शोधली. दे फाउंड अ डीप वेल. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स ट्रान्सलेट केलं. हा फर्स्ट नंबर झाला, हा सेकंड नंबर आणि हा झाला आपला थर्ड नंबर. तर हे सेंटेन्स झाला आपला. आपण पुढे जाऊ. पहिला बेडूक म्हणाला. पहिला बेडूक म्हणजे द फर्स्ट. द फर्स्ट फ्रॉग सेड. म्हणाला म्हणजे सेड. आता या सेंटेन्समध्ये बघा डायरेक्ट सब्जेक्ट आहे आणि लचा सेन्स आहे. म्हणाला. म्हणाला ल म्हणजे सिंपल पास्ट. सिंपल पास्ट असेल तर आपण V2 घेतो. मग म्हणणे म्हणजे से. म्हणाला म्हणजे सेड घेतला आपण या ठिकाणी. काय म्हणाला? चला, चल उडी मारू. चल म्हणजे लेट्स जम्प. चल उडी मारू. चल म्हणजे लेट्स आणि उडी मारणे म्हणजे काय? जम्प. अशा पद्धतीने आपण याला ट्रान्सलेट केलं. द फर्स्ट फ्रॉग सेड लेट्स जम्प. चला पुढच्या सेंटेन्सकडे जाऊया आपण. आय होप तुम्हाला समजत असेल. बघा टेन्स कॅटेगरीचे सेंटेन्सेस यामध्ये आले आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेंटेन्स आपण बघतो. यामध्ये एक टेन्स पण नाही आहे, वेगवेगळे टेन्स आहेत. त्यामुळे तुम्हाला सुद्धा अभ्यास करत असताना सगळ्या गोष्टीचा डिटेल डीपमध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. आता यामध्ये बघा विहिरीमध्ये भरपूर पाणी आहे. आहे म्हणजे यामध्ये कुठलीही ॲक्शन नाही आहे. या ठिकाणी आपण स्थिती सांगतोय की विहिरीमध्ये पाणी आहे. यामध्ये आपल्याला सब्जेक्ट सुद्धा लक्षात येत नाही. सोबतच यामध्ये मेन वर्ब सुद्धा नाही आहे, ॲक्शन नाही आहे कुठली. त्यामुळे आपण काय घेणार आहे इकडे? एकतर आपण देअर घेऊ किंवा इट घेऊ. आपण घेऊया इकडे देअर. ओके. देअर घेतलं. आहे म्हणजे काय तर इज. देअर इज. भरपूर पाणी. भरपूर पाण्यासाठी आपण काय घेणार? देअर इज अ लॉट ऑफ वॉटर. वॉटर. विहिरीमध्ये म्हणजे इन द वेल. सेंटेन्स कसं केलं आपण? आपल्याला करता ओळखून यायला आपण देअर घेतलं. आहे आहे आहेचा सेन्स आहे, यामध्ये कुठली ॲक्शन नाही. आपण इज घेतलं कारण सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे इज. भरपूर पाणी म्हणजे अ लॉट ऑफ वॉटर. विहिरीमध्ये, मध्ये म्हणजे इन आणि विहिरीसाठी आपण घेतलं द वेल. ठीक आहे, झालं सेंटेन्स आपलं. तर बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आपण. आपण म्हणजे वी. आपण तिकडे खूप आनंदाने राहू शकतो. शकतोचा सेन्स आहे तर आपण घेणार आहे कॅन, कारण मॉडल वर्ब आलाय. वी कॅन. राहणे म्हणजे लिव्ह. खूप आनंदाने म्हणजे काय घेणार आपण?
व्हेरी हॅपीली, व्हेरी हॅपीली. तिकडे म्हणजे देअर. आपण या ठिकाणी दोन्ही प्रकारे सेंटेन्स बनवू शकतो. वी कॅन लिव्ह व्हेरी हॅपीली देअर, किंवा आपण इकडे असं सुद्धा म्हणू शकतो, वेगळ्या पद्धतीनं सुद्धा तुम्हाला सांगते मी. आपण अजून एक काम करू शकतो की देअरला सुरुवातीला घेऊ शकतो. जसं तिकडे म्हणजे घेऊया आपण देअर, देअर आपण म्हणजे वी, राहू शकतो, शकतोसाठी आपण घेतलं कॅन, इकडे शेवटी गेलो शकतो म्हणजे कॅन, राहणे म्हणजे लिव्ह, खूप आनंदाने म्हणजे व्हेरी हॅपीली. या ठिकाणी बघा, तुम्ही दोन्ही प्रकारे देअरला सुरुवातीला घ्या किंवा शेवटी घ्या, चालेल. देअर वी कॅन लिव्ह व्हेरी हॅपीली. नेक्स्ट आहे बघा परंतु. परंतु म्हणजे झालं परत आपलं बट. बट दुसरा बेडूक म्हणाला, लचा सेन्स आहे म्हणाला, सिंपल पास्टचं वाक्य आहे. बट दुसरा बेडूक म्हणजे अनदर, अनदर फ्रॉग, म्हणाला म्हणजे सेड. आता यामध्ये परंतुसाठी आपण बट घेतलं, दुसरा फ्रॉग म्हणजे अनदर फ्रॉग घेतलं. या ठिकाणी ऑब्जेक्टिव्ह पार्ट आपल्याला दिसत नाही, डायरेक्ट आपण शेवटी गेलो तर आपल्याला सापडलं म्हणाला. म्हणाला म्हणजे लचा सेन्स आहे सिंपल पास्ट, सेचं झालं व्ही टू सेड. काय म्हणाला? नाही नाही, मग आपण घेणार नो नो. काय म्हणाला तो? नो नो. पुढे झालंय सेंटेन्स, मी तिकडे येऊ शकत नाही, शकत नाही. सब्जेक्ट काय आहे? आय, कर्ता व्यक्ती. शेवटी गेलो, आपल्या काय लक्षात आलं? तर नाही म्हणजे कॅनॉट, शकत नाही. मॉडल वर्ब आपण कॅन घेतो, निगेटिव्ह आहे म्हणून नॉट घेतला आपण, कॅनॉट. येणे म्हणजे काय? कम. तिकडे म्हणजे देअर. आय कॅनॉट कम देअर. अशा पद्धतीनं आपण सेंटेन्स ट्रान्सलेट केलं. अगदी सोपं होतं, कारण मॉडेलचे सेंटेन्स सुद्धा आपण शिकलोय कसे ट्रान्सलेट करायचे. फक्त तुमचा अभ्यास चांगला झालेला असेल तर तुम्हाला पटकन समजतं. मात्र अभ्यास जर पूर्णपणे केला नसेल तुम्ही 100%, तर मात्र प्रॉब्लेम येतात. मी, आय, तर आपण शेवटी गेलो, शकत नाही म्हणजे कॅनॉट, येणे म्हणजे कम, तिकडे म्हणजे देअर. झालं आपलं सेंटेन्स. कारण, कारण म्हणजे काय? बिकॉज, बिकॉज तेथे खूप पाणी आहे. आता या सेंटेन्समध्ये सुद्धा आपल्याला कर्ता व्यक्ती कोण आहे ओळखू येत नाही. ओळखू येत आहे का? तर नाही, कारण आपण काय म्हणतोय, कारण तेथे खूप पाणी आहे. मग आपण काय घेणार आहे? देअर घेऊ आपण. देअर इकडे अप्रोप्रिएट आहे त्यामुळे आपण देअर घेतलं. बिकॉज देअर आहे म्हणजे काय? इज, सिंपल सेंटेन्सचं वाक्य आहे. इज खूप पाणी, देअर इज अ लॉट ऑफ वॉटर. वॉटर तेथे म्हणजे देअर. या ठिकाणी येथे घेतलंय आपण म्हणून आपण घेणार आहे हिअर. ओके, बिकॉज देअर इज अ लॉट ऑफ वॉटर हिअर म्हणजे काय आहे? इकडे खूप पाणी आहे, त्यामुळे मी तो येत नाही असं म्हणतोय बेडूक दुसरा. तर या ठिकाणी आपण कारणसाठी घेतलं बिकॉज, सब्जेक्ट आपल्याला ओळखून आला, आपण देअर घेतलं. या ठिकाणी आपण घेतलंय आहे म्हणजे इज, खूप पाणी म्हणजे अ लॉट ऑफ वॉटर, आणि येथे म्हणजे हिअर. अशा पद्धतीने आपण सेंटेन्स केलंय ट्रान्सलेट. तर चला नेक्स्ट सेंटेन्स आपण बघूया. नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं परंतु. परंतु म्हणजे काय होणार मग? बट. ठीक आहे, जर ते कोरडे झाले, पहिले एवढं सेंटेन्स आपण ट्रान्सलेट करू. ओके, परंतु जर म्हणजे काय? इफ घेणार आपण. आता ते हा सब्जेक्ट यामधील आहे ते, मात्र आपण हे कशासाठी घेतोय की विहीर जर कोरडी झाली तर, विहिरीसाठी आपण घेतोय म्हणजे ऑब्विसली आपल्याला माहिती आहे एकच आहे म्हणून, म्हणून आपण इथे इट घेणार. इफ इट कोरडे झाले, ओके, तर आपण घेणार ड्राईज अप. आपण कसं ओळखलं याला? आपण असं म्हटलं परंतु जर ते कोरडे झाले म्हणजे असं जर झालं तर, इफ, बट इफ इट ड्राईज अप, इथपर्यंत आपण झालंय, कंप्लीट झालं आपलं सेंटेन्स. आपण, आपण म्हणजे वी. आता या ठिकाणी आपल्याला सब्जेक्ट समजला. आपण जाऊया शेवटी. आपण बाहेर येऊ शकणार नाही. बघा, एखादी गोष्ट आपण करू शकणार नाही इन द फ्युचर, रोजचा सेन्स आहे. करणार आणि करणार नाही किंवा करू शकणार नाही असं आपण म्हणतोय. आपण बाहेर येऊ शकणार नाही, त्यामुळे आपण इथे काय घेणार आहे? एबल टू ची रचना घेणार आहे. वी
आता विल नॉटला आपण एकत्र जर केलं, हे भविष्य काळातील वाक्य आहे ना. एबल टू ची रचना यामध्ये आहे. वी विल नॉटला आपण घेऊया ओंट. ओके, वी ओंट बी. आता या ठिकाणी बी आपण घेतलं. बी एबल टू कम आउट ऑफ इट. ओके, झाला आपलं सेंटेन्स. आता ही जी रचना आहे, वाक्यरचना, यामध्ये फ्युचर टेन्स आहे, मात्र आपण ॲबिलिटी विषयी बोलतोय म्हणून आपण घेतलंय वी ओंट बी एबल टू कम आउट ऑफ इट. चला नेक्स्ट सेंटेन्स बघूया आपण. त्यामुळे म्हणजे त्यासाठी आपण दोन गोष्टी घेऊ शकतो, एकतर दॅट्स वाय किंवा सो दॅट. त्यामुळे म्हणून आपण घेणार इथे दॅट्स वाय. मी साठी घेणार आपण आय. येणार र नाही म्हणजे भविष्य काळासाठी घेतला आपण. यामध्ये ॲबिलिटी होती, मात्र यामध्ये आहे का नाही. आपण काय म्हणतोय, भविष्यामध्ये मी येणार नाही. मी झालं आय. र नाही म्हणजे भविष्य काळ आहे, म्हणजे आपण विल नॉटला एकत्र करून ओंट घेऊया इथे. ओंट कम, आय वोंट कम, किंवा आपण आय विल नॉट कम असं सुद्धा घेऊ शकतो. दॅट्स वाय आय वोंट कम किंवा आय विल नॉट कम, दोन्ही पण चालेल. आय विल नॉट कम. ओके, नेक्स्ट सेंटेन्सकडे जाऊ. तर म्हणजे आपण सो घेतलं. पहिल्या बेडकाने म्हणजे द फर्स्ट बेडूक म्हणजे फ्रॉग. तर सो द फर्स्ट फ्रॉग काय केलं त्याने, पाण्यात उडी मारली. लचा सेन्स आहे म्हणजे काय आहे, सिंपल पास्टचं वाक्य आहे. सिंपल पास्टमध्ये आपण जम्पचं करणार जम्प्ड. V2 घेणार आहे ना, जम्पचं जम्प झालं. सो द फर्स्ट फ्रॉग जम्प्ड कुठे, पाण्यात उडी मारली म्हणजे मुवमेंट आहे म्हणून आपण इनटू घेणार, इनटू द वॉटर. ठीक आहे, ओके. या ठिकाणी मी लिहिलंय, ॲडजस्ट केलंय त्याला. आणि म्हणजे झालं मग अँड. आनंदात राहायला सुरुवात केली. बघा, हे जे खालचं सेंटेन्स आहे हे वरच्या सेंटेन्स मधलं सेंटेन्स आहे, मात्र आपण काय केलंय, याला असं सेंटेन्स वाईज केलंय. तर या ठिकाणी अँड, आनंदात राहायला सुरुवात केलीचा सेन्स आहे म्हणजे काय, तर अँड आपण या ठिकाणी स्टार्टेड सुद्धा घेऊ शकतो किंवा सुरुवात केली ना, तर आपण इथे बिगॅन सुद्धा घेऊ शकतो. बिगिनचं काय झालं, बिगॅन, कारण सिंपल पास्ट आहे. अँड बिगॅन टू, राहायला म्हणजे लिव्ह, आनंदात म्हणजे हॅपीली. बघा ठिकाणी अँड आणि साठी अँड घेतला आपण. सुरुवात केली म्हणजे बिगिनचं झालं बिगॅन, कारण आपण पास्ट सारखी ही रचना आहे, वाक्यरचना, त्यामुळे आपण अशा प्रकारे बोलतो की सुरुवात केली, करून झाली, म्हणून बिगॅन. राहायला म्हणजे टू लिव्ह, आनंदात म्हणजे हॅपीली. आता वाक्यामध्ये ज्याही वेळेस दोन व्हर्ब आलेले असतात ना, तर दुसरा व्हर्ब आपण टू ने जोडत असतो. हे झालं आपलं सेंटेन्स. पुढचं बघूया आपण. तर म्हणजे झालं सो. दुसरा बेडूक म्हणजे अनदर फ्रॉग. आपल्याला सब्जेक्ट पहिले शोधून काढायचा आहे. सो अनदर फ्रॉग, इथपर्यंत आपल्याला समजलं. आता जाऊ शेवटी. मृत्यू पावला म्हणजे काय, तर मृत्यू होणे म्हणजे डाईट. कशामुळे, पाण्या वाचून म्हणजे विदाउट वॉटर. अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्सेस ट्रान्सलेट करावे लागतात. एकदा तुम्हाला ट्रान्सलेशनची सवय झाली ना की तुम्ही व्यवस्थित करता. तर दुसरा बेडूक, सो अनदर फ्रॉग डाईट, मृत्यू पावला. V2 आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे म्हणून आपण या ठिकाणी डाईट घेतलंय. विदाउट वॉटर, पाण्या अभावी किंवा पाण्याशिवाय तो मृत्युमुखी पडला किंवा मृत्यू पावला. अशा पद्धतीनं आपण ट्रान्सलेट करत आहे सेंटेन्स वाईज. चला जाऊया नेक्स्ट सेंटेन्सकडे. तर या ठिकाणी आपले सेंटेन्सेस संपले आहेत आणि आपण आज पूर्ण स्टोरी ट्रान्सलेट केली आहे. आय होप तुम्हा सर्वांना क्लिअर झालं असेल. नसेल झालं
तर बघा, तुम्हाला जेवढे काही पार्ट्स त्याच्यामध्ये आपण कव्हर केले, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर कराव्या लागतील. म्हणजे प्रिपोजिशनवर मास्टरी मिळवावी लागेल, कंजक्शन असतील, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला चांगला अभ्यास करावा लागेल, जेणेकरून तुम्हाला समजायला हवं की कुठे आपल्याला काय यूज करायचं, कुठे फॉर घेतलं, कुठे दॅट्स वाय घेतलं, फॉरच्या नंतर आपण ING लावून वर्ब घेतलं होतं, मग ते का बरं आलं. हे सर्व प्रश्न तुम्हाला डोक्यामध्ये असतील तर तुम्ही क्लिअर करा. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जाऊन आपले सर्व जे व्हिडिओ आहेत महत्त्वाचे ते सगळे बघा आणि छान अभ्यास करून तुम्ही सुद्धा काही स्टोरीज ट्रान्सलेट करा. तुम्हाला सुद्धा करता येतात जर तुमच्या सगळ्या गोष्टी क्लिअर असल्या तर. आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, कारण आज आपण स्टोरी ट्रान्सलेट केली. स्टोरी ट्रान्सलेशन जेव्हा तुम्हाला येतं तेव्हा तुम्ही एखादी सिच्युएशनसुद्धा ट्रान्सलेट करू शकता. सपोज तुम्ही एखादी गोष्ट केली असेल, तुम्हाला तो अनुभव सांगायचा असेल, तो सुद्धा एक स्टोरीसारखा असतो. कारण आपण एखाद्याला गोष्ट जर सांगत असेल, आपल्या लाईफमधली असो किंवा कोणाच्याही लाईफमधली असो, ती गोष्ट जी असते ना ती एक स्टोरी असते, है ना. तर ती स्टोरी सांगत असताना आपण अशाच पद्धतीनं त्याला ट्रान्सलेट करू शकतो. आय होप मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 70% वर्क ही मेथड करते, यापेक्षा जास्त नाही. सो तुम्ही ही मेथड सुरुवातीला यूज करा, मात्र बाकी वेळी तुम्ही प्रॅक्टिस करून सेंटेन्स बनवून ज्या पद्धतीने मी तुम्हाला प्रॅक्टिस सांगितलेली असते बाकी व्हिडिओमध्ये तशी प्रॅक्टिस करा. टोटली तुम्ही यावरती डिपेंड राहू नका. हे मी तुम्हाला सांगते आहे, कारण जे आहे ते ऑनेस्टली सांगते आहे मी तुम्हाला. माझा एक रूल आहे की मी तुम्हाला जेवढ्या चांगल्या गोष्टी किंवा जेवढ्या रिअल गोष्टी आहेत तेवढ्या मी सांगण्याचा प्रयत्न करते, कारण मला तुम्हाला शिकवायचं आहे. तर या ठिकाणी आज आपण थांबू, भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह उद्याला. तोपर्यंत कीप प्रॅक्टिसिंग, कीप लर्निंग एव्हरीवन.